तर चला ताईंनो, चटणी वगैरे करून घेतली. आता तुम्हाला डोसे दाखवते. एक खूप चांगले. तर हे पहा असे केले, मस्त होते. थोडासा जाडसर असते. आणि तुम्हाला एक सांगते ताईंनो, तुमच्याकडे जर नारळ नसेल, अचानक नसते आपल्याकडं नारळ वगैरे चटणी करायला, तर आपली घरी शेंगदाण्याची चटणी केलेली असती ना, तर ती अशी वरी थोडी अशी भुरभुरायची. एक नंबर. ह्याच्या संग मग तुम्हाला पांढऱ्या चटणीची, नारळाच्या चटणीची पण काही गरज लागत नाहीये. हे पहा असं ह्याच्यावर थोडंसं आता तेल सोडलं, हे वाफलं की झालं. एकदा इकडून पलटून घ्यायचं, नाही घेतलं तरी पण चालतं. हे का ऑटोमॅटिक काही चला म्हणजे हे नाही. कसा कलर पण बघा किती छान सुंदर आलाय. आता मी चटणी केली आहे, पण मग तुम्हाला एक माहिती असावी म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं. बघा ताईंनो, मी अशी एकदा शेंगदाण्याची चटणी करून ठेवते, मुलांना बी आवडतीये आणि असं आडी अडचणीला कामाला पण येते ह्याच्यावर. आता ह्याच्यासोबत तुम्ही तूप टाका, नाही टाका, थोडंसं तेल टाकलं आणि पांढरी चटणी तुमची नारळाची चटणी नसेल तरी पण चालतंय. एकदम नंबर 1 मध्ये लागते. तर 1 मिनिट असं पण तुम्हाला उलटून दाखवते मी. चिटकत नाही, काही नाही. हे पहा चटणी थोडीशी भाजल्यासारखी झाली की झालं. आता काढून घ्यायचा. छान 1 नंबरमध्ये होतं या. हे पहा मऊ असा छान लुसलुसीत आपला उत्तप्पा तयार होतोय. हे कांदा ठेवला होता मी पाणी लावून फिरवायला, पण गरज पडली नाही. चिटकन तर छान झालेत ताईंनो. तर बघा मी तर चटणी ऑलरेडी केली होती, पण चटणी आता सडनली आपल्याकडे नारळ वगैरे नसते या, तर त्या टाईमला काय करायचं होतं, ते हे आपलं घरगुती असं छान लागतंय सुंदर असा. हे पहा गरम गरम आपला उत्तप्पा तयार झाला. पूजा वगैरे झाली आहे. तर चला ताईंनो, या नाश्त्याला तुम्ही पण नाश्ता करून घेते आता मी. हाय हॅलो ताईंनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मॅमॅटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात सर्वजणी? आणि टेन्शन घ्यायचं नाही, मजेत राहायचं, मजेत खायचं. उन्हाळा कसा चाललाय तुमचा ते पण सांगा. माझ्या रेसिपी कशा वाटतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या तर लाईक सबस्क्राईब जरूर करा ताईंनो. आणि मी बसले बघा, हे पहा आंब्याच्या झाडाखाली. आजीकडे जायचं आहे, खाली निघाले आता, पण म्हणलं अगोदर व्हिडिओ करावा आणि नंतर जावं खाली. तर आज केले होते उत्तप्पे, जसं की तुम्हाला दाखवले ना. तर इतके 1 नंबरमध्ये छान आणि मस्त. आणि आपल्याला भूक बी लवकर लागत नाही ते जर खाल्लं ना. खूप मस्त, खूप छान वातावरण आहे बघा. इथे एक झेंडा लावला आहे, त्या ह्याचा ओम शांतीचा ते आहे असा लोखंडाचा. इतका वाजायला आहे ना, रात्री झोपसुद्धा नाही आहे त्यांना, माहिती आहे का. धड 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 चालूच आहे ते वाजणं त्याचं. 1 मिनिट तुम्हाला दाखवतेच बघा ताईंनो. हे बघा, जसं की तुम्हाला म्हणलं ना, दिसायला आहे की नाही माहीत नाही, तर ते झेंडा आहे बघा. तर ते एवढा वाजायला आहे ना, रात्रीसुद्धा एवढा परेशान करायला आहे ना. धड धड धड. आज सुटलं आहे वारं नसल्यास वाजत नाही, पण ते वारं असलं की एवढं वाजतंय ना की बघायचंच काम नाही. काहीतरी आलं दारावर विकायला, पण नाही जात, उशीर व्हायला आहे. तर चला ताईंनो, काय म्हणता अजून मग? मुलं वगैरे सकाळीच गेले, सकाळी गेले की पूर्ण काम आवरतं आहे. भांडे वगैरे सगळं क्लिअर, पूजा वगैरे क्लिनिंग सगळं झालं आहे बघा ताईंनो. आता खालून यायचं. ज्या नवीन मैत्रिणी असतील तर ताई लाईव्हला येत जा. 4 ते 6 लाईव्ह असते आपली. तिथून तुम्हाला जॉईनिंग वगैरे सगळं मिळेल. आणि तुम्हाला नवीन पण जॉईन ताई करत्याला. तर चला, वेळ असेल तर वेळ काढून या 2 मिनटासाठी. चला ताईंनो, आता जाते खाली. तर ताईंनो, संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे आपलं हे पालकाचं वरण. माझ्याकडे नेहमीच असतं हे, कारण मुलांना म्हणजे एवढी पसंती देतात ना आणि आवडीनं खातात. आत्ताच शिजवून घेतले हे पा गरम, आणि असं खरबूज चिरून ठेवले. असं खाल्लं तर ठीक आहे, ना तर ज्यूस करून देणार आहे, कसंही त्यांच्या मनावर. तर चला ताईंनो, तर हे आपलं कारलं, जसं की मी नेहमीच करते कारण आवडतं आहे सगळ्यांना. मुलंसुद्धा खातात माझे. हे असं जर केलं ना ताईंनो, अगदी आवडीनं डब्याला सुद्धा घेऊन जाते. तर सगळ्यांना खूप आवडतं आहे. भाजी जर केली तर कुणी हातसुद्धा लावत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे नेहमी मी असंच करत असते. ह्याच्या आधी पण दाखवलेलं आहे मी. छान असं अजून हे झालं नाही आहे, लाल होऊ द्यायचं छान ह्याला मस्त असं. आणि तोंडीला वाले एवढं सुंदर लागतं आहे ना. तुम्ही डब्याला वगैरे आपली भाकरी जर असेल ना आणि भाजी 1 नंबरमध्ये लागते बघा ताईंनो. तर हे घेतलं आहे मी आता पालकाचं वरण. मला फोडणी द्यायचं आहे. भरपूर असा लसूण घेतला आहे कुठून, कढीपत्ता, तेल ठेवलं आहे. मी दाखवते तुम्हाला. हे आपल्या जिरे मोहऱ्या भरपूर घालायच्या, थोड्या छान लागते चव. आणि हे मेथ्या कंपल्सरी. तुम्हाला तर माहिती आहे, मी खिचडी, माझं वरण आणि खिचडी ह्याच्यामध्ये मेथ्या असतात म्हणजे असतातच आता ताईंनो. छान आता
छान तळले की हे लसण टाकते, कढीपत्ता टाकते. हे कारले आता व्हायला लागलेत, जरा कलर यायला ब्राऊन. बराच वेळ लागते, अजून 10 ते 15 मिनटं लागते त्याला. तर कढीपत्ता आणि लसण छान ब्राऊन होऊ द्यायचा, लाल कलर. म्हणजे काय होतंय, चव छान लागते. तर गॅस सिमच ठेवायचा. फास्ट ठेवला का एकतर करपतंय, आणि हे वरण ज्यावेळेस आपण फोडणी टाकतात ना, तर त्यावेळेस सगळं असं उडतंय बिताईनं. त्याच्यामुळे ह्याच्यात आणि विशेष म्हणजे एक शिजतानाच मी ह्याच्यात तिखट आणि हळद घालून घेतली. आता फक्त मीठ घालायचं आहे. खूप छान चव लागते ताईंनं. आणि हे कढल्याच्या नंतर तुमच्याकडे जर हिंग असेल तर थोडासा हिंग घाला. असा एक नंबर वरण लागतंय, चवीला इतकं सुंदर लागतंय ना ताईंनो. मेथ्या आणि हिंगाचं वरण. तर एवढा लाल झालाय लसूण आता आणि टाकून घेते ह्याच्यामध्ये लसूण वरण. हे पाहू शकता. सुंदर अशी फोडणी बसलेली आपल्या वरणाला. आणि ज्यावेळेस आपण कुठली ह्याला दडपी फोडणी म्हणतात बरं का ताईंनो. कुणाला माहीत असेल बऱ्याच ताईंना, पण ज्यांना माहीत नाही त्यासाठी सांगते. आपण जेव्हा फोडणीतून झाकून ठेवतात त्याला दडपी फोडणी म्हणतात. ह्याला एकदम छान चव लागते. तर मला करायचं आहे जिरा राईस. त्याच्यासाठी कढीपत्ता उभ्या अशा मधून चिरून मिरच्या घेतल्यात आणि आपले जिरे घेतले. तर चला ताईंनो जिरा राईस करून घेते. कुकर ठेवलंय, तेल घातले त्याच्यात. हे आपले जिरे आणि हे आपलं हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. एकदा करून बघा, एक नंबर. काहीच नाही घालायचं, एवढंच बस. खडे मसाले नाही, काही नाही. ते मसाले भात होतं हे, फक्त जिरा राईस आणि जिरा राईस. आणि पाणी माझं कसं आहे मला माहिती आहे, माझे तांदूळ कसे येतं. त्याच्यामुळे पाणी मी अंदाजानं घातलं तरी हे एवढं पाणी. ह्याच्यामध्ये एक गिलास असा फुल शिजतंय भात. तर ताईंनो आपला किराणामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एक मिनिट दाखवते. आपले ज्याचं सामान असते हे असे बिस्किट, हे टोस्ट, हे जास्त. तरी पण ह्या वेळेस जरा कमी भरले तर, कारण हे म्हणले की हेच खात बसतंय मग. एकच आणली बॉटल मिळेल नव्हती. मनानं आणतात काही जे पाहिजे ते. धन्यवाद. ते घासण्याचं लिहिलं नव्हतं. हो लिहिलं नव्हतं बस. आणि असं जर आणलं ना तर स्वस्त पडतंय. अशी एक घासती 15 रुपयाला देतात एक सुची. आणि नॉर्मल जर ऑर्डिनरी कंपनीची घेतली तर 10ला असती, पण ती टिकत बी नाही. टिकती चांगली. लिहिलं नव्हतं, मनानं आणलंय. धन्यवाद. हे लिहिलं होतं क्लोजअप. कोलगेट आणत नाहीत ताई नो. कोलगेटला काय होतंय, तोंडातलं येतं या. अगरबत्ती तुला बाई लक्ष्मी पापड किती आणले तेव्हा. बरं चालेल तेवढ्या पैशात. मी नाही सांगता हे नव्हतं सांगितलं. हे जरा मोठा आला होता. काय ऍडजस्टमेंट नव्हती. ही कॉफी दीदीला चहा जमत नाही, तिला तोंडातलं येत आहे. ही कॉफी लिहिली नव्हती मी, पावडर लिहिलं नव्हतं, घेऊन आली म्हणाले. त्या साबणी आणि 2 प्रकारच्या तांदूळ लिहिले होते की नव्हते लिहिले. भरपूर आणलंय मला मी सामान. काजू लिहिते, हे बी लिहिलं नव्हतं. हे बी मला आणलंय. हे मूग, अख्खा मूग हे लिहिलं होतं. आवश्यक आपण त्या मूग लिहिले नव्हत्या. हो बया होत आहे ना. ह्या शेवया म्हणजे ह्या उपमा असावी आपले वळवट किंवा बुटुळे आपल्या तिकडे म्हणजे तिथे शेवया समजा. तर ह्या ना फ्रायवाले शेवया येतात. मी जे पहिले आणि तिथे त्या कच्च्या होत्या. तर ह्याला फ्राय करायची गरज नाही आहे. ह्याचं स्वीट जर बनवलं नाही इतकी छान होती ह्याची खीर. मी आजीकडं खाल्ली होती गेल्या वेळेस, म्हणून ह्यांना म्हणजे म्हणलं नव्हतं पण मनानेच आणलं. खूप मस्त आहे बघा. हे डाळ, ही उडदाची तर डाळ भेटत नाही, असं गुंडू भेटते. एक मिनिट दाखवते तुम्हाला. म्हणजे अख्खा उडीद
त्याच्यामुळं आपला डोसा इडली नंबर 1 मध्ये होती आहे. आपल्या डाळीपेक्षा ना त्या अशा अख्खा उडीद जर असते ना एक खूप छान होती आहे ना. लाडू सुद्धा छान होते त्याचे. खीर तू चांगली लक्ष्मी पापड हो ना. एवढे नाही म्हणजे लिज्जत तरी खावडते. लिज्जत आणली हे तरी लई मोठे आणायचे असते. त्याला तेच नव्हतं हे सामान दिसत देऊन हे सामान आणायला हे मिळेल नव्हतं. तुला नाही छान छान सामान घेऊन आली. साखर 2 किलो. मिठाची पुडी एक घेतला तर केवढ्याला? इथं 24 रुपयाला आणले इथं 30 ला. ताईनं एक जर मीठ पुडा घेतला ना तर 30 रुपयाला आहे. असंच ना मार्केट मधून आणलं तर मार्केटमधून आणलं तर 24 रुपयाला. म्हणजे एका पुड्या मागं आपले 6 रुपये वाजते तब्बल. त्याच्यामुळे एकदा मिनिमम 6 का 5 घ्यावं लागतात ना. एकदाच घेतले आम्ही एकदाच घेत असतो. एका पुड्या मग 6 रुपयाला थोडे झाले का भरपूर होते. मग 6 पुड्या मग किती होते तर 6 पंचे 30 एक मीठ पुडा निघतंय आहे की नाही हो. चला आता येणं आपला असा किराणा आहे बघा. आता हे काढलंय तर खरं भरून ठेवावं लागेल. तर चला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. अहो ह्याचं काय होतंय माहितीये का ह्याला लगेच जाळ्या पकडल्या. नाही असं पॅकिंग मध्ये कळते ना आता. तर ताईनं व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं चेंज करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.